नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. पहा, महानगरपालिका जे महाराष्ट्रामध्ये जी काही महानगरपालिका आहेत, महानगरपालिकाचे इलेक्शन झाले, त्यानंतर झडपीचे इलेक्शन झाले, पंचायत जे काही आता बेसिक इलेक्शन होते ते मोस्ट ऑफ द संपलेले आहेत. त्यामुळे आता भरतीसाठी जे आहेत त्या सर्व गोष्टी ज्या आहेत आता करण्यासाठी जे अधिकारी वगैरे आहेत ते तयारीला लागलेले आहेत. ठीक आहे. कारण इलेक्शनच्या कामामुळं सर्व कामं बाकीचे जे होते ते बरेच बंद राहिले होते, ते कामं झालेली नाही आहेत. तर एक माहिती आपल्या हाती लागलेली आहे. पहा, या ठिकाणी महाराष्ट्रामधील जे सध्या टोटल मंजूर पदे किती आहेत, त्यामध्ये भरलेली पदे आणि रिक्त पदे आणि पदभरतीसाठी मागणी केलेली पदांची संख्या, या चारही गोष्टी या ठिकाणी आपल्याला संदर्भामध्ये माहिती भेटलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही महानगरपालिका येतात त्यामधल्या हा लेटेस्ट माहिती या ठिकाणी आपल्याला भेटली आहे. तर तुम्ही या महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असाल तर त्या अंतर्गत आता या ठिकाणी पहा, उदाहरणामध्ये या ठिकाणी जर 1122 या ठिकाणी ही जी पहिली महानगरपालिका आहे, वसई विरार महानगरपालिका, तर यामध्ये 1122 असले तर हे सर्व पदे आरोग्य खात्याचे नसणार आहेत. लक्षात असू द्या, ही सर्व पदे ही सर्व आहेत महानगरपालिकेमध्ये. सफाईपासून जे आरोग्य कर्मचारी आहेत ते सर्व पदे या ठिकाणी ही असतात. तर यामध्ये हे पदं आहेत हे पूर्ण हेल्थ विभागाचे, आरोग्य विभागाचेच पदे नाही आहेत. यामध्ये सर्व मिक्स पदं आहेत, ज्यामध्ये काही आरोग्य कर्मचारी असतील, त्यानंतर काही सफाई कर्मचारी असतील. हे सर्व पदांची या ठिकाणी ही पदं आहेत. ठीक आहे. तर एवढी पदे हे बऱ्याच जिल्ह्यानुसार ही आपल्याला माहिती भेटली आहे. तर आपण एक बाय एक पाहणार आहे. पहा, या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका, ज्यामध्ये 1122 जे पदांची संख्या आहे जी की भरली जाणार आहे. ठीक आहे. पदभरतीसाठी एवढ्या पदांची संख्याची जी आहे मागणी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहेत हे मंजूर पदं आहेत, भरलेली पदं आहेत आणि हे रिक्त पदं आहेत. रिक्त पदापैकी काही ठिकाणी जे आहेत, आता उदाहरणामध्ये या ठिकाणी पहा 281 रिक्त आहेत, पण हे 281 पूर्णपणे हे भरण्यासाठी मागणी केलेली नाही आहे. या ठिकाणी काही जे पदे असतील हे प्रमोशनसाठी सोडले असतील. तर या ठिकाणी पहा 126च पदे या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर अशा प्रकारे काही ठिकाणी थोडासा बदल असू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी वसई शहर महानगरपालिकेमध्ये पूर्णच्या पूर्ण आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, दुसरा आहे भिवंडी जे आहे निजामपूर शहर महानगरपालिका. तर पहा, या ठिकाणी त्यानंतर नाशिक शहर महानगरपालिका आहे, ज्यामध्ये 671 पदे असणार आहेत. त्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये 126 आहेत. त्यानंतर जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये 450 आहेत. त्यानंतर सांगली मिरज कुपवाडमध्ये 586 आहेत. नेक्स्ट आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये 81 पदं आहेत. पहा, हे जे पदं आहेत महानगरपालिकेवर बेस्ड आहेत. महानगरपालिका जर मोठी आहे तर त्या ठिकाणी पदे पण मोठी आहेत. महानगरपालिका जर छोटी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पदभरती पण छोटी असणार आहे. त्यानंतर मीरा भाईदरमध्ये 316, त्यानंतर बृहन्मुंबईमध्ये 8490, त्यानंतर पनवेल महानगरपालिकेमध्ये 320, नागपूर महानगरपालिकेमध्ये 853 आणि नांदेड वगळा शहर महानगरपालिकेमध्ये 200च्या जवळपास या ठिकाणी हे पदे आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा, पुढचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 988, त्यानंतर ठाणेमध्ये 1768, त्यानंतर नेक्स्ट पहा या ठिकाणी पुढचं जे आहे कल्याणमध्ये 1000 जे आहेत 48 आहेत. त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिका जी काय आता संभाजीनगर महानगरपालिका आहे त्यामध्ये जवळपास 123 पदं या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 156 आणि त्यानंतर इचलकरंजी जे आहे त्यामध्ये पण या ठिकाणी आहेत, जे की जवळपास 642 या ठिकाणी पदं दिसायला लागले. तर अमरावती महानगरपालिकेमध्ये 485, अकोला महानगरपालिकेमध्ये 249, त्यानंतर अहमदनगरमध्ये 184, चंद्रपूरमध्ये त्यामध्ये 112 आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 182 येतं. त्यानंतर माळेगावमध्ये 614 आहेत. त्यानंतर परभणीमध्ये 58 आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे आहेत या ठिकाणी 1587, 78 जवळपास आहेत, 1578 आणि शेवटचं जे आहे सोलापूरमध्ये जवळपास 300 ते 340 या ठिकाणी दिले आहेत. तर एकूण 22,381 पदे या ठिकाणी आहेत मित्रांनो. 22,381 पदे या ठिकाणी एकूण दिले आहेत. यामध्ये जवळपास आरोग्य खात्याची जर पाहायला गेली पूर्णपणे जवळपास यामध्ये 5,000 तरी पकडून चला मित्रांनो. मी कमीत कमी आकडा सांगतोय, 5,000 तरी आरोग्य खात्याचे. आता यामध्ये एकच असा असेल की ही लगेच्या लगे प्रत्येक महानगरपालिका भरती नाही काढणार, ज्याच्या गरजेनुसार ही महानगरपालिका भरती काढणार आहे. पण ही मागणी मागवली म्हणजे ही भरतीची तयारीसाठी एक माहिती आहे मित्रांनो.
अभ्यास करणं चालू ठेवा, कारण ही भरती जी आहे प्रोसेस काहीतरी होती आहे, हालचाल होती आहे, म्हणजे भरतीच्या संदर्भामध्येच होत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.